तर पोस्ट मौर्य इंडिजिनियस रूलर कोणकोणते होते? तर फर्स्ट होते शुंगा डायनेस्टी, आणि शुंगा डायनेस्टीमध्ये पण इम्पॉर्टंट नाव येतं ते म्हणजे पुष्यमित्र शुंगा. ह्यांनी काय केलं होतं, लास्ट मौर्यन एम्पायर जे होते बृहद्रथा, कोण होते? बृहद्रथा जे होते ह्यांच्या अगेन्स्ट काय केलं होतं, वॉर लढून ह्यांनी मारलं होतं, आणि त्यानंतर हे स्वतः किंग बनले होते. कोण? पुष्यमित्र शुंगा हे स्वतः किंग बनले होते. कोणाला मारून? तर लास्ट मौर्याचा जो राजा होता बृहद्रथा त्यांना मारून. आणि या शुंगा डायनेस्टी ही कुठे लाई करते? तर हे एमपी मध्ये लाई करते. कुठे? समवेअर इथे येईल कुठेतरी, एमपी मध्ये येते. त्यानंतर ह्यांचे जे सन होते अग्निमित्र, हे ह्यांनी पण खूप मोठे काम केलेले आहे नंतर जाऊन. आणि शुंगाचे जे पुष्यमित्र शुंग होते, जे ह्यांचे मेन किंग होते, ह्यांनी काय केलं होतं, ब्राह्मणिझमला रिवाइव्ह केलं होतं, जे की नष्ट होत आलं होतं, तर त्यांनी रिवाइव्ह केलं होतं. त्यानंतर येतात कान्वा डायनेस्टी. आता कान्वा डायनेस्टी ही अनेक्स केली होती कोणी? सातवाहनांनी अनेक्स केली होती, म्हणजे कॅप्चर केली होती कान्वा डायनेस्टी. ओके. आता हे जे सातवाहनं आहेत हे खूपच इम्पॉर्टंट आहेत. का इम्पॉर्टंट आहेत? तर ह्यांचं जे सातवाहनांचं जे राज्य होता तर हे शुंगा समवेअर इथे येत होते, शुंगा डायनेस्टी. आणि त्याच्या खालीच थोडंसं असं खाली म्हणाल तर इथे समवेअर कान्वा डायनेस्टी येत होती. ओके. हे तुम्ही मॅप थ्रू लक्षात ठेवलात तर बरं होईल. शुंगांच्या खालीच कान्वा डायनेस्टी येत होती, म्हणजे एमपीच्या समवेअर आजूबाजूला कुठेतरी कान्वा बिलॉंग करत होते. त्यानंतर आता आपण बघणार आहोत सातवाहनामध्ये मेन पिरियड होता, त्यांनी सेंट्रल इंडियामध्ये राज्य केलं होतं, म्हणजे हा डेक्कनचा जो पार्ट आहे ना तिथे त्यांनी राज्य केलं होतं जास्त. आणि डेक्कनच्या पार्टमध्ये त्यांनी राज्य करून काय केलं होतं, ह्यामध्ये 2 पार्ट बनले होते. तर कुठले? तर वाकाटका आणि इक्ष्वाकू म्हणून 2 पार्ट बनले होते. तर वाकाटका जे होते हे कुठले लाईज करत होते? हे ह्या साईडला लाईज करत होते, म्हणजे ह्या साईडला त्यांचं राज्य होतं वाकाटका. आणि ह्या साईडला जे होते हे कोण होते? हे इक्ष्वाकू हे राज्य करत होते. इक्ष्वाकू हे होते. सो जे सेंट्रल मध्ये होते हे रूल करत होते सातवाहन. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहेत हिस्ट्रीमध्ये, बिकॉज हे मौर्यांचे सक्सेसर होते. ओके. आणि ह्यांचा फाउंडर कोण होते सातवाहनांचा? तर सिमुका हा यांचे फाउंडर होते. खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. आणि वाकाटका हे महाराष्ट्रामध्ये होते, आणि इक्ष्वाकू हे समवेअर आंध्र प्रदेशमध्ये येत होते. इक्ष्वाकू कुठे? आंध्र प्रदेश. आणि वाकाटका हे महाराष्ट्रामध्ये लाईज करत होते. आणि त्यावेळी काय केलं जायचं ना, की ब्राह्मणांना लँड ही डोनेट केली जायची. आणि ह्या डोनेशन जेव्हापासून चालू झालं होतं ते त्याच्यानंतरच म्हणजे फ्युडलिझमला सुरुवात झाली होती. त्यालाच फ्युडलिझम बोललं जायचं. का? तर लँड डोनेशन म्हणून ब्राह्मणांना दिली जायची. ओके. आता आपण बघणार आहोत पोस्ट मौर्य पिरियडमध्ये फॉरेन रूलर्स कोणकोणते होते ज्यांनी इंडियावरती येऊन राज्य केलेलं होतं. तर त्यामध्ये फर्स्ट वन येतात इंडो ग्रीक. आणि इंडो ग्रीक म्हटलं की तुम्हाला पहिल्यांदा लक्षातच आलं पाहिजे की इंडियन सबकॉन्टिनेंटच्या नॉर्थ वेस्टचा एरिया. ओके. त्यानंतर आता ह्यामध्ये पण इम्पॉर्टंट कोण होतं? तर इम्पॉर्टंट किंग कोण होतं ह्यामध्ये? तर मियांडर हा इंडो ग्रीक किंग खूपच फेमस आणि इम्पॉर्टंट होता. आणि त्यांनी कशाला पॅट्रोनाइज केलं होतं? तर बुद्धिझमला जास्त त्यांनी हे केलं होतं, म्हणजे बुद्धिस्ट धर्माचा जास्त त्यांनी प्रचार केला होता, किंवा त्यांना जास्त ते फॉलो करत होते बुद्धिझमला. त्याच्यानंतर मिलिंद पन्ना हे एक बुक लिहिलं गेलेलं आहे. आणि हे कोणी लिहिलेलं आहे? तर हे नागसेना एक बुद्धिस्ट भिकूज होते, म्हणजे भिक्षूज बोलू शकता त्यांना. बुकमध्ये त्याचं प्रोनाऊन्सिएशन भिकूज दिलेलं आहे. कोण होते हे? बुद्धिस्ट भिकूज होते. ओके. ह्यांनी एक फेमस बुक लिहिलेलं आहे, आणि त्यालाच आपण काय बोलतो? मिलिंद पन्हा बोलतो. ओके. खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने की हे कोणी लिहिलेलं आहे. आणि नागसेनाने लिहिलेलं आहे. तर मग ते नागसेना कोण होते? तर बुद्धिस्ट भिकूज होते. त्यानंतर फर्स्ट कॉइन टू बिकम अ नेम ऑफ द रूरर वेअर इश्यूड बाय इंडो ग्रीक. म्हणजेच काय की ज्याच्यावरती रूलरचं नाव लिहायला जायचं. एका साईडला काय असायचं? एका साईडला रूलरचं
रूलरचं नाव असायचं आणि सेकंड साईडला कशाचं नाव असायचं तर सेकंड साईडला ते लोक जास्त करून आपल्या डेटीचं वगैरे नाव द्यायचे. ओके, त्यानंतर आता हे म्हणजे जे पाली लँग्वेजमध्ये आपण मिलिंद पन्नाला म्हणजे पन्ना मीन्स काय तर त्याला क्वेश्चन्स बोलतात. ह्या बुकमध्ये मोस्ट ऑफ क्वेश्चन्स आन्सर्स फॉर्ममध्ये हे बुक लिहिलेलं आहे. ओके, आणि ही खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे की कुठले असे रूलर होते कुठले असे कॉईन होते ज्यावरती रूलरचं नाव लिहिलं जायचं आणि ते फर्स्ट कोणाच्या काळामध्ये आले होते ते इंडो ग्रीक काळामध्ये आले होते. त्यानंतर आता आपण बघणार आहोत साकाजलाच काय बोलायचे तर सायथियन्स बोलायचे. ओके, आणि त्यांनाच ग्रीक लोकांना रिप्लेस कोणी केलं होतं तर या साकाजने केलं होतं. कोणी रिप्लेस केलं होतं? ऑफकोर्स एक एम्पायर असणार तर ते नंतर डिक्लाईन झाल्यानंतर कोण ना कोणतरी येणार. तसं ग्रीक गेल्यानंतर साकाज आले होते आणि त्यांनाच काय बोलायचे महासत्राप बोलायचे. महासत्राप आता ह्याच्यामध्ये सत्राप म्हणजेच काय येणार तर प्रोव्हियन्स येणार. ओके, प्रोव्हियन्स म्हणजे एक रिजन असं येणार. त्याच्यानंतर पार्थियन्स आले होते. पार्थियन्स आता हे फर्स्ट BCE टू फर्स्ट CE पर्यंत होते आणि हे कुठून आले होते? इराणमध्ये. ह्यामध्ये तुम्हाला नॉट व्हेरी मच इम्पॉर्टंट, एवढं लक्षात ठेवण्यासारखं काही आहे नाही यामध्ये. सो नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की पोस्ट मौर्यानंतर फॉरेन रूलर्स कोणकोणते आले होते. त्यानंतर आता आपण बघणार आहोत एकदम म्हणजे सुपर इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, हॅशटॅग करून ठेवते याला, तर कुशानाज हे काय होते, कशा म्हणजे काय ह्यांचं काम काय होतं, हे कोणते किंग्ज होते. तर जे कनिष्का नावाचा म्हणजे किंग होता त्याला सेकंड अशोका हे नाव दिलेलं आहे. तर तुम्हाला एक्झामला येऊ शकतं की सेकंड अशोका कोणाला बोलतात तर कनिष्काला बोलतात. आणि ह्यांची कुशाणांची कॅपिटल कुठली होती तर पेशावर होती. ह्यांनी बुद्धिझमला फॉलो केलं होतं, बुद्धिझम महायाना. 4th बुद्धिस्ट काउन्सिल झाली होती आणि ती कुठे झाली होती तर काश्मीरमध्ये झाली होती. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि फर्स्ट टू इश्यू गोल्ड कॉईन कोण तर कुशानास, ज्यांनी गोल्ड कॉईनला फर्स्ट इश्यू केलं होतं. जर तुम्हाला ऑप्शनला आलं गुप्ता आलं तर ते रॉंग आन्सर असणार आहे. फर्स्ट कुशानच होते ज्यांनी गोल्ड कॉईनला इश्यू केलं होतं. ओके, आता जो किंग कनिष्का होता कुशानांच्या पिरियडमध्ये त्याने काय काय इम्पॉर्टंट केलं, गोल्ड अँड कॉपर कॉईन्सला त्याने इंट्रोड्यूस केलं. त्याच्यानंतर सिटी कनिष्कापूर, आता ह्यालाच काय बोलतात आजचं काश्मीर बोलतात आणि कामपूर म्हणून असं काहीतरी एक नाव आहे, ते सध्याचं कामपूर म्हणून ओळखलं जातं. कानपूर नाही, कामपूर. ओके, सिटी कनिष्कापूर ही त्याने इस्टॅब्लिश केली होती किंवा फाउंड केली होती. आणि ह्याच्या कोर्टमध्ये एक पोएट होता अश्वघोषा नावाचा. ओके, ह्यांनी काय लिहिलं होतं हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मी रेड पेनने लिहून ठेवलेलं आहे, हायलाईट केलेलं आहे. अश्वघोषा या पोएटने काय लिहून ठेवलं होतं तर बुद्ध चरित्र लिहून ठेवलं होतं आणि वज्रसूची हे 2 टेक्स्ट लिहून ठेवले होते. ओके, त्यानंतर आता ह्यामध्ये चारका नावाचे एक फेमस वैद्य होते, कोणाच्या कोर्टमध्ये होते तर कनिष्कांच्या कोर्टमध्ये होते. एवढंच फक्त तुम्हाला पोस्ट मौर्यन रूलर जेवढे आलेले एवढं लक्षात ठेवायचं आहे बस. या व्यतिरिक्त तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे.